दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्तु पदांबुज तेजस्फुर दिक्प्रदेश विदिंद्रादिदेवै सदा सूयमानो समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं साक्षात प्रेम स्वरूपिण्यो नामदेवं च दया मूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्त्यो देहु क्षेत्र निवासीना तुकाराम महाराज भक्तराज चतुष्टकं मस्तकाये पायावरी प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी जय जय श्री राधारमण जय जय नुबल किशोर जय गोपी चितचोर प्रभु जय जय माखन चोर थोडस ट्रबल द्यायला श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास लाली मेरे लाल की जित देखो तितलाल लाली देखन मैं गई हो गई लालों धावनिया आम्ही महाद्वारी तुम्हा वाचुनिया आम्हा कोण तारी जनी भेट द्यावी
शरणागताला नमस्कार माझा श्री गुरु मोतीराम महाराजांना. विठ्ठला विठ्ठला ध्यानम ठेवरी गरकटेवरी ठेवून या. तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान. संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण देऊचे सुप्रसिद्ध साधू असणारे इको कमी करायचा दादा जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा देवाचा परिचय करून देणारा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठला अभंगाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार तो म्हणजे असा. अखिल कोट ब्रह्मांड नायक भक्तवंशात कल्पतरू भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांच्या कृपेने जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आशीर्वादाने गुरुनाम गुरु श्री मोतीराम महाराजांच्या कृपेने चालत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 11वे वर्ष बा. गेली 11 वर्ष झाला हा नाम यज्ञ आपण या ठिकाणी अगदी आनंदमय वातावरणामध्ये पार पाडत आहोत. अजून 1 वर्ष झालं की आपल्या या सप्ताहाचं एक तप पूर्ण होतं पहा. आता मला असं म्हणायचं कृपाल दादा 11 वर्ष झालं या सप्ताहाचं 11व्या वर्षाच्या अगोदर हे रोपटं लावलेलं होतं आणि या रोपट्याचं एवढं मोठं झाड झालेलं आहे. आता पुढच्या वर्षी आपलं पहिलं एक तप पूर्ण होणार आहे. काय होणार आहे? एक तप आपलं पुढच्या वर्षी पूर्ण होणार आहे. मग त्या एक तपाच्या अनुषंगानं यापेक्षाही अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये आपला कार्यक्रम व्हावा एवढीच मी पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्याकडे मागणं मागतो आणि पुढे सुरू सरकतो. विठ्ठला विठ्ठला. गेली 11 वर्ष झालं आपल्या इथे या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. चालत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आजची दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे आली महाराज. खरं पाहायला गेलं तरी अचानक आलेली कीर्तनरूपी सेवा आहे. अचानक कशावरून? खरं पाहायला गेलं या ठिकाणी मी ते काय म्हणतात बा बदलीवरती कीर्तन करा आलोय. पटते का माझं बोलणं तुम्हाला? आज ज्यांची कीर्तनरूपी सेवा होती ना ते म्हणजे आमचे शंकर महाराज चिखलीकर भारती साहेब यांची आजची कीर्तनरूपी सेवा होती. त्यांना अडचण अशी आली पहा ते सध्या भौतिक माझ्या माझी त्यांनी ड्युटीवरती आहे. ड्युटीवरती असल्या कारणास्तव त्यांना आज या ठिकाणी येणं नाही झालं. परंतु महाराज सेवक हे सांगितले म्हणल्याप्रमाणे अगदी फावल्या वेळामध्ये आपण कीर्तनरूपी सेवा पूर्ण करू. या कीर्तनरूपी सेवेकरता ज्यांच्याकडून मला निमंत्रण आलं आता शंकर महाराज तर आहेतच आहेत. एवढंच नाही तसेच आमचे आपल्या इथे आता सध्या विद्यमान शाळेमध्ये रुजू असणारे श्रीहरी भक्तपारायण परमेश्वरजी गुरुजी राष्ट्रपती यांच्याकडून आलेलं निमंत्रण, तसेच आपले बचाटे सर नारायण सर बचाटे त्यांच्याकडून देखील आलेलं हे निमंत्रण. आमच्या सचिन भाऊने देखील मला फोन केला आज महाराज तुमचं कीर्तन आहे म्हणे. मी हो महाराज आहे. त्यांच्याकडून आलेली सेवा. एवढंच नाही महाराज गावातील प्रतिष्ठित नागरिकांकडून आलेली सेवा, पंच कमिटीच्या वतीने आलेली ही कीर्तनरूपी सेवा आहे. असो आजच्या या कीर्तनरूपी सेवेकरता थोडं आजच्या या कीर्तनरूपी ते काय होते पाय मध्ये ओढत आहे. या कीर्तनरूपी सेवेकरता आपल्या परिसराचं वैभव असे असणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम वादकांमध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं अगदी आमचे बंधुवत असे असणारे परमसखा. मी एवढंच म्हणेल महाराज जीवश्च हृदयम विष्णू आणि विष्णुश्च हृदयम शिव. ज्याप्रमाणे भगवान शिवाच्या अंतकरणामध्ये भगवान विष्णू राहतात आणि भगवान विष्णूच्या अंतकरणामध्ये जसे भगवान शिव राहतात अगदी त्याचप्रमाणे महाराज माझा आणि कृपाल दादाचं नातं आहे. मलाही जमतो थोडा थोडा पखवाज, एवढा नाही जमत वाजवता येत मला, थोडं थोडं वाजवता येतं मोडकं तोडकं मला.
ज्यांच्या नियोजनाने हा कार्यक्रम, आपला सर्व कार्यक्रम महाराज अगदी आनंदमय वातावरणामध्ये पार पडत आहे. आमचे कृपाल दादा असतील, त्यानंतर याच कीर्तनरूपी सेवेकरता ज्यांची गायनाची साथ आहे, भजन सम्राट आपल्या परिसराचं वैभव असे असणारे संभाजी महाराज, तसेच माऊली महाराज वसेकर, आमचे गोविंद महाराज असतील, बरोबर ना. त्यानंतर गावातील भजनी मंडळी आमचे बंडू महाराज असतील. हे गावातले पोरं का वा, महाराजांच्या करता एकदा टाळी वाजवा बरं. असं का वाजवली टाळी तुम्ही? जरा जोरात वाजवा ना टाळ्या, वाजवा जरा जोरात, त्यांनाही बरं वाटलं पाहिजे. असं टाळ्या वाजवा, बरं वाटलं पहा. त्यानंतर आमच्या घाटीचे भजनी मंडळी, बरोबर ना. त्यानंतर आमचे कल्हाळचे मामा आणि महाराज तुम्ही शेनगावचे भजनी मंडळी, खरबीकर भजनी मंडळी, आमच्या गावातील बाबू महाराज दगडगावकर, उत्कृष्ट पखवाज वादक, हे देखील आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता उपस्थित आहेत. एवढंच नव्हे महाराज, उत्कृष्ट अशी सिस्टम आहे, अशी ओतप्रोत अशी साऊंड सिस्टम या ठिकाणी आमच्या दादांनी लावली. गावातलीच बहुतेक सिस्टम, माझ्या माहिती तो अगोदर आपली भेट झाली, दादांची सिस्टम आहे. वा, चांगलं आहे सिस्टम पण वा. त्यानंतर महाराज तुम्ही म्हणसाल, महाराज कार्यक्रम आम्ही ठेवला, कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलं. काय केलं? कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलं, ऐकायला आम्ही बसलो. आता पुढील 1 तासभर आम्ही तुमचं सर्व काही ऐकणार आहोत. मग तुम्ही कीर्तन भजनी मंडळींचं नाव घेतलं, वादकाचं नाव घेतलं, या बाजूच्या भजनी मंडळींचं नाव घेतलं, सिस्टमवाल्या दादांचं नाव घेतलं, विनेकरी बाबा गावातलीच ना, वा वा वा, विनेकरी बाबांचं नाव घेतलं, तसेच आमचे चोपदारांचं नाव घेतलं. आम्ही काय पाप केलं होता म्हणसाल तुम्ही मला? नाही महाराज, खरं पाहायला गेलं ना, या कीर्तनाची शोभा, या संपूर्ण मंडपाची शोभा, नवे या संपूर्ण सप्ताहाची शोभा तुम्ही आहात. कशावरून? अहो, तुमचा अधिकार सोपा नाही महाराज, साधा अधिकार नाही तुमचा. तुमचा अधिकार काय आहे? साक्षात देवतल्य तुम्ही आहात पहा. कशावरून? माऊली ज्ञानोबाराय सांगतात, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. आज तुम्ही या ठिकाणी आहात म्हणून आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे. नाहीतर महाराज तुम्ही आज कीर्तनाला नसले असतास तर मी कुणाला कीर्तन सांगितलं असतं? या चटईला का या मंडपाला कुणाला कीर्तन सांगलं असतं? आज तुम्ही या ठिकाणी कीर्तनाला आहात म्हणून आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे. महाराज, या नारदाच्या गादीवरनं एवढंच म्हणतो पहा, पटतं का माझं बोलणं? एवढंच म्हणतो नारदाच्या गादीवरनं, गाणारे गंधर्वासारखे आहेत, वाजवणारे इंद्रासारखे आहेत. काय? गाणारे गंधर्वासारखे आहेत, वाजवणारे इंद्रासारखे आहेत, ऐकणारे देखील महाराज परीक्षिती राजासारखे आहेत. काय? ऐकणारे देखील परीक्षिती राजासारखे आहेत. परंतु या कीर्तनाची शोकांतिका एवढीच आहे, खंत एवढीच आहे, तुम्हाला सांगणारा मात्र शुभदेव नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. ज्यांच्यामुळं महाराज या ठिकाणी आलो, ज्यांच्यामुळं माझा परमार्थ आहे महाराज, मी अभिमानानं सांगतो पहा, गर्वानं सांगतो. बरं ही गोष्ट तुम्ही म्हणसाल महाराज तुम्हाला गर्व आला, मग तुम्ही तर म्हणता, तुम्हीच भजनी मंडळी म्हणता, मोठमोठे प्रमाण देतात, बाबा तिळभर जरी होय अभिमान मेरू तो समान. देवाला तिळभर जरी अभिमान झाला, गर्व झाला, तर देवाला तो पर्वता एवढा वाटतो असं तुम्हीच सांगता. आणि तुम्ही स्वतः छातीवर हात ठेवून सांगायला की बाबा तुम्ही काय महाराज अभिमानानं सांगतो म्हणजे तुम्हाला काय झाला? गर्व झाला. नाही महाराज, याच्या पुढचं पण प्रमाण देतो ना तुम्हाला. याचा धरीना अभिमान करीला आपले जतन. काय याच्या पाठीमागचं कारण सांगू का महाराज? मी माझ्या प्रत्येक कीर्तनामध्ये अगदी गर्वानं सांगतो पहा, माझी 3री पिढी आहे महाराज कीर्तनामधली. कितवी पिढी आहे? 3री पिढी आहे महाराज. माझे आजोबा देखील कीर्तन भजन करतात, माझे वडील देखील कीर्तन भजन करतात, आणि मी देखील त्यांच्या पाठीमागं पावलावरती पाऊल टाकून चालण्याचा फक्त माझा प्रयत्न आहे महाराज. आज बाबा देखील या कीर्तनरूपी सेवेकरता उपस्थित आहेत. बाबांना देखील सप्रेम जय हरी. कीर्तनाला सुरुवात. विठ्ठला विठ्ठला. अभंग जगद्गुरु तुकोबार यांचा आहे. अभंग 4 चरणाचा आहे, ज्यांचा अभंग आपण कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला आहे. काय म्हणतात जगद्गुरु तुकोबार? ऐका. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. ध्यान या स्वरूपाचा अर्थ या ठिकाणी घ्या महाराज तुम्ही. रूप सुंदर असं साजेसं रूप असणारा भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा काय झालेला आहे?
विटेवरती उभा आहे. बरं, विटेवरती उभा आहे एवढंच नाही, तुळशी हार गळा, काशे पितांबर. काय केलेलं आहे भगवान परमात्म्यानं? गळ्यामध्ये तुळशीचे हार आहेत, पितांबर धारण केलेलं आहे. बरं, एवढंच नाही, यापुढे अजून काय जगद्गुरु तुकोबार आहे? जगद्गुरु तुकोबार आहे सांगतात पहा, मकर कुंडले तळपती श्रवणी. काय केले भगवान परमात्म्यानं? कानामध्ये मकराकार कुंडल धारण केलेले आहे. ते कुंडल जे आहे ते अगदी काच जसा उन्हाच्या स्पर्शामध्ये येतो, उन्हाच्या समवेशामध्ये येतो, उन्हाच्या महाराज काय म्हणतात ते, उन्हाच्या संगतीमध्ये येतो. संगतीमध्ये आल्याच्या नंतर जसा काच चमकतो, अगदी त्याचप्रमाणे भगवान परमात्म्याच्या कानामध्ये कुंडल काय करत आहेत? चमकत आहेत. बरं, मकर कुंडले तळपती श्रवणी. आणि कंठामध्ये भगवान परमात्म्यानं काय केलेलं आहे? कौस्तुभमणी धारण केलेलं आहे. बरं, मग जगद्गुरु तुकोबार आहे, हे देवाचं वर्णन तुम्ही केलं काय? तुम्ही देवाचं वर्णन केलं आम्हाला मान्य आहे, परंतु या वर्णनामागचं कारण काय आहे? का वर्णन केलं? ते जगद्गुरु तुकोबार सांगतात पहा, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडी. की बाबा या देवाचं दर्शन घेतलं, देव दर्शन घेतलंच नाही महाराज, फक्त आणि फक्त याच देवाकडे काय आहे? सुखाची प्राप्ती आहे. तुका म्हणे माझे हेची, हा विशेषण वापरले पहा. काय विशेषण वापरले? हेची, हेच देवाकडे सुख आहे. कुठलं सुख आहे? फक्त या एका देवाकडे सुख आहे. ते सुख असल्या कारणास्तव पाहिन श्रीमुख आवडीने. मी काय करणार आहे? ते देवाचं श्रीमुख अगदी आवडीनं, अंतकरणामध्ये भाव अंतकरणानं काय करेल? मी देवाचं स्वरूप पाहिन. तुळशी हार गळा, काशी पितांबर, आवडी निरंतर हेच ध्यान. हा महाराज माझ्या बुद्धीला ज्याप्रमाणे झेपला, माझ्या गुरुवांनी ज्याप्रमाणे बुद्धी दिली, माऊली ज्ञानोबरांनी ज्याप्रमाणे माझ्यावरती कृपा केली, मोतीराम महाराजांनी माझ्या बुद्धीला जशी चालना दिली, त्याप्रमाणे मी महाराज अभंगाचा शब्दशः भावार्थ तुमच्या पुढे मांडला. आता उर्वरित एका तासामध्ये काय करू आपण? या अभंगाचा थोडक्यात भावार्थ पाहू. विठ्ठला विठ्ठला. आता कसे होते पा सांगू का महाराज? भजनी मंडळींचं काम करायलेत, कृपालदादांचं काम करायलेत, चोपदारांचं काम करायलेत, या बाजूचे भजनी मंडळी देखील महाराज त्यांचं काम करायलेत, विनेकराचं काम करायलेत. बरं, एवढंच नाही, शिष्टमौल्या दादा देखील महाराज शिष्टमौल्या दादांचं काम करायलेत. परंतु या कीर्तनामध्ये का नाही महाराज, तुम्ही तुमचं काम करणं चालेल पहा. तुमचं काम काय आहे? तुमचं काम माझ्या कीर्तनामध्ये महाराज मी प्रत्येक ठिकाणी सांगतो पहा गुरुजी, मी प्रत्येक ठिकाणी सांगतो काय की माझ्या कीर्तनामध्ये महाराज तुम्ही झोपल्या तरी चालतंय. याचा अर्थ झोपा असं नाही बरं. नाहीतर महाराज म्हणले झोपा म्हणून पहिले गेले घरला, पार काय पांघरायचं वगैरे आणलं, गादी आणली, टाकली, फराकत झोपी गेली कीर्तन ऐकत, असं नाही बरं. झोपल्या तरी चालतंय याचा अर्थ झोपी जाऊ नका. परंतु महाराज माझ्या कीर्तनामध्ये एक नियम आहे, तुम्ही पाय लांब करून बसा चालेल मला, टेका देऊन बसा चालेल मला, लईच कंटाळा आला तर उभं राहून ऐका तरी चालेल मला. परंतु महाराज माझ्या कीर्तनामध्ये एक नियम असा आहे पहा, माझ्या कीर्तनामध्ये महाराज जेव्हा जेव्हा भजनी मंडळी प्रमाण म्हणतील, गोपाल दादा वाजवतील, मी जेव्हा जेव्हा प्रमाण म्हणेल, विठ्ठल विठ्ठल जेव्हा भजन होईल, तेव्हा तेव्हा महाराज सर्वांनी काय करायचं पहा, आपल्या मुखानं टाळी वाजवायची आणि हातानं काय घ्यायचं? याचा अर्थ हात रेंज मध्ये नाही महाराज. नाही तर काय काय गावामध्ये कसं होतं पहा महाराज, मी काय बोलवलं ते खालच्याला कळत नाही आणि खालचे काय म्हणायचे ते मला कळत नाही. परंतु नाही महाराज तुम्ही रेंज मध्ये दिसायले, याच्या कारणास्तव मला आता काय करायचं महाराज, प्रत्येकानं महिला मंडळ जेव्हा जेव्हा भजनी मंडळी भजन गातील, जेव्हा जेव्हा कृपालदादा पखवाज वाजवतील, जेव्हा जेव्हा मी भजन म्हणेल, विठ्ठल विठ्ठल भजन होईल, कुंडली कवर्धे हरी असा नामाचा गजर होईल, तेव्हा तेव्हा सर्वांनी काय करायचं, हातानं टाळी वाजवायची आणि मुखानं नाम घ्यायचं. महाराज मी एवढंच म्हणतो, आता याच्यापेक्षा काही बोलत नाही पहा. जर तुम्ही या धर्म मंडपामध्ये टाळी वाजवलात ना, काय तुम्ही या धर्म मंडपामध्ये जर टाळी वाजवलात ना, तर भगवान परमात्मा महाराज तुम्हाला कुठेही टाळी वाजवायला ठेवणार. कळलं का माझं बोलणं तुम्हाला? म्हणजे तुम्हाला कुठेही टाळी वाजवायला लावणार. केला इशारा जाता जाता सांगतो पहा, जसं की गतिरोधकावरती म्हणा, जसं की रेल्वे स्टेशनला म्हणा, जसं की बस स्टँडला म्हणा, अशा ठिकाणी तुम्हाला भगवान परमात्मा टाळी वाजवू देणार. पण महाराज ते जर टाळी वाजवायची नसेल तर आपल्याला काय करावं लागणार या ठिकाणी? मग सर्वांनी महाराज जेव्हा जेव्हा भजन होईल ना, तेव्हा तेव्हा सर्वांनी काय करायची, टाळी वाजवायची. विठ्ठला विठ्ठला
कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. पहा, जगद्गुरु तुकोबारायांचा अभंगाला सुरुवात करण्या अगोदर ज्यांचा अभंग आपण कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे ना, त्यांच्याविषयी जाणून घेणं आपलं काय आहे महाराज, कर्तव्य आहे. कशावरून सांगतो महाराज, तुम्ही सर्वजण व्यवहारिक माणसं आहात, संसारिक माणसं आहात. तुम्ही बाजारामध्ये बैल जरी घ्यायला गेलात, शेतीला वापरात येणारा बैल जरी घ्यायला गेलात, बरं बैल महाराज मोठी गोष्ट वाटेल तुम्हाला, संध्याकाळी वापरण्यात येणारी बॅटरी किती रुपयाची असती, 50 रुपयाची. समजा ती छोटी बॅटरी, हो छोटी एवढी येते ना, ती शेल टाकायची बॅटरी. पहा, ते छोटे छोटे शेल असतात त्याला, ती शेल टाकायची जरी बॅटरी घ्यायला गेलात ना महाराज, त्या बॅटरीची सर्व माहिती तुम्ही जाणून घेता का नाही, घेता का नाही? बोला बामणेकर मंडळी, बोलल्या तर मला पुढचं कळते बघा बोलायचं, नाहीतर मी असा आहे बोल का महाराज आहे. मला जर पुढचं तुम्ही बोलल्या तर मला पुढचं बोलायचं, तुम्ही म्हणसाल मग तुला काला आणलंय. कसं नाही महाराज, कसं आहे पहा, या गोष्टी कीर्तन म्हणजे महाराज एकट्याचा खेळ नाही, एकमेका सहाय्य करून अवघे धरू. तुम्ही मला सहाय्य करा महाराज, मी तुम्हाला सहाय्य करतो, भजनी मंडळी मला सहाय्य करतायत, अगदी त्याचप्रमाणे महाराज आपण सर्वजण एकमेकाला बोलत बोलत चालता बोलता खेळ करू महाराज, असं आहे का नाही? हा, मला एक सांगा, जेव्हा तुम्ही एखादी साधी बॅटरी जरी घ्यायला गेलात, काय बॅटरी जरी घ्यायला गेलात, तर ती बॅटरी घ्यायला गेल्याच्या नंतर महाराज त्या बॅटरीचे सर्व गोष्टी काय करता तुम्ही, विचारपूस करता. ही बॅटरी उजेड किती मारते, किती दिवस याची गॅरंटी आहे, बरं हे गॅरंटी संपल्याच्या नंतर हिला वापस केल्याच्या नंतर मग तुम्ही बदलून देणार का हिला नीट करून देणार, या सर्व गोष्टी विचारता का नाही? बरं ती कुठं तयार झाली, आपली मेड इन इंडिया आहे का मेड इन चायना आहे, या सर्व गोष्टी काय करता महाराज तुम्ही विचारून घेता. अगदी त्याचप्रमाणे जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आपण कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. तर जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार काय, जगद्गुरु तुकोबाराय कोण हे जाणून घेणं काय आहे महाराज, आपला अधिकार आहे, आपलं कर्तव्य आहे. अगदी त्याचप्रमाणे जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार तुम्हाला सांगतो. व्यवहारामध्ये जगत असताना का नाही महाराज, काही जणांच्या आसण्यानं काम होतात. पटते का माझं बोलणं आहे का सचिन भाऊ? काही जणांच्या आसण्यानं काम होतात. दुसरी गोष्ट, काही जणांच्या बोलण्यानं काम होतात. आणि काही जणांच्या महाराज नुसत्या नावावर देखील काय होतात, काम होतात का? आता काही जणांच्या असण्यानं काम कसे म्हणजे महाराज, एखाद्या ठिकाणी तुम्ही समजा एखादं काम करायला गेलात, ते काम करण्याकरता तुम्ही उभे राहिलात त्या पुढच्या एखाद्या अधिकाऱ्याच्या समोर, आणि त्याला फक्त एवढंच सांगायला लागले, बाबा अमुक अमुक असा असा आमच्या गावचा पाटील आहे, आणि त्या पाटलाचा वशिला घेऊन काय आलेला आहे, मी हे काम करण्याकरता आलेलं आहे. आणि समजा त्या पुढच्या अधिकाऱ्यानं म्हणले, बाबा नुसतं ते पाटलाचा वशिला घेऊन चालत नाही, ते पाटील या ठिकाणी असावे लागतात, तर काय होईल, तुमचं काम होईल. हे असण्यानं करणाऱ्यांचं काम झालं महाराज. काही जणांचं कसं असतं पहा, बोलण्यावरूनच काही जणांचं काम होतं. कसं, समजा एखादं तुम्ही काम करायला गेलात आणि फोन लावून दिलात त्या अधिकाऱ्याला काय केलात, फोन लावून दिलात, भाऊ यांच्याकडे बोला आणि यांचं बोलून आमचं काम आहे ते करून द्या. त्या अधिकाऱ्यानं महाराज त्यांना बोलला, त्यांचं बोलणं झालं, बोलणं झाल्याच्या नंतर तुमचंही काम झालं महाराज, ते बोलण्याकडून काम होणारी. परंतु काही जणांचं असं असतं पहा, नुसतं नाव जरी घेतलं का नाही, काय नुसतं नाव जरी घेतलं तरी काय होतं महाराज, काम होतं. अगदी त्याचप्रमाणे जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार आहे. अहो तुम्हा सर्वांनाच नाही महाराज, कीर्तनकारा सगट या पृथ्वी तलावरती जेवढे जीवात्मे जन्माला आलेले आहेत, जेवढे जीव, जे सजीव जे निर्जीव जे सजीव आहेत ना, त्या सर्वांना नेण्याकरता काय आहे महाराज, काळ घडी घडी वाट पाहत आहे. आणि तो काळ घडी घडी वाट पाहत असताना त्या काळाला देखील महाराज एका जणाची भीती आहे, ते म्हणजे जगद्गुरु तुकाराम.
राम नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समर्थ जेने केला यम देखील महाराजांच्या नावानं कापतो ना ते जगद्गुरु तुकोबा एवढा मोठा त्यांचा अधिकार आहे. बरं यापुढे बोलू महाराज. तुम्ही म्हणसाल की बाबा महाराज तुम्ही म्हणताय यम जगद्गुरु तुकोबा यांच्या नावानं घाबरतो. मान्य करतो मी की तुम्ही म्हणसाल महाराज यम जगद्गुरु तुकोबा यांच्या नावानं घाबरतो. आमच्या देखील नावानं काही लोक घाबरतात महाराज. मान्य करतो चला मी ते पण गोष्ट. जगद्गुरु तुकोबा यांचा पुढचा अधिकार सांगू का महाराज. अहो साक्षात भगवंताचं स्वरूप असणारे जगद्गुरु तुकोबा आहे. काय आहेत जगद्गुरु तुकोबा आहे साक्षात भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकियासी आले आणि म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले. मने रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा. अहो ब्रह्म असो भगवान विष्णू असो भगवान महादेव असो हे सर्व देखील असले ना साक्षात त्यांचाच अवतार जगद्गुरु तुकोबा आहेत. विठ्ठला विठ्ठला महाराज हे सगळे देवदेवता आहेत ना हे देवी देवता देखील महाराज भगवान जगद्गुरु तुकोबा यांच्या पाया पडतात. प्रमाणदेव महाराज जया पूजले आदरे पांडुरंगे आणि विमानस्थ केले प्रयाण संगे. ज्या जगद्गुरु तुकोबा यांना पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं पूजा करून विमानामध्ये बसवलं वैकुंठ गमन सोहळ्याच्या दिवशी जगद्गुरु तुकोबा यांच्या साक्षात भगवान परमात्मा पूजा करून जगद्गुरु तुकोबा यांची पूजा करून विमानामध्ये बसवतात. विचार करा महाराज जगद्गुरु तुकोबा यांचा अधिकार काय लहान आहे का सोपा आहे का जगद्गुरु तुकोबा यांचा अधिकार नाही महाराज. आणि त्याच जगद्गुरु तुकोबा यांचा देवाचा परिचय करून देणारा 4 चरणाचा अभंगाच आपण कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठला या अभंगाची सुरुवात महाराज तुम्ही म्हणसाल जगद्गुरु तुकोबा यांनी आज देवाचा परिचय का बरं करून दिला. हा अभंग आज तुम्ही का निवडला महाराज. याच्या पाठीमागचं देखील एक कारण आहे. काय कारण आहे याच्या पाठीमागचं कारण पहा काय आहे. या वारकरी संप्रदायामध्ये एक अलिखित दंडक आहे. काय आहे एक अलिखित दंडक आहे. कुठल्याही ग्रंथामध्ये हा दंडक लिहिलेला नाही परंतु महाराज अगदी वडिलोपार्जित ज्या साधू संत मंडळींनी ही परंपरा चालवत आलेली आहे त्या परंपरा चालवत आलेल्याचा एक दंडक आहे. काय दंडक आहे. पहिल्या दिवशी कीर्तनकाराने नामपर प्रकरणातील अभंग घ्यावा किंवा मंगलाचरण करावं. काय करावं देवाचं नाव काय आहे नाम काय आहे कसं आहे या नामाविषयीच काय करावं वर्णन करावं. मला काल आल्याच्या नंतर या ठिकाणी समजलं की काल महाराजांनी नामपर प्रकरणातील अभंग घेतला होता. मग मला असं वाटलं बाबा काल महाराजांनी नामपर प्रकरणातील अभंग घेतला होता याचा अर्थ कालच्या महाराजांनी तुम्हाला देवाच्या नामाविषयीचा महिमा वर्णन केलाच असेल. मग ज्यांच्या नामाविषयीचा महिमा तुम्ही काल गायलात काल तुमच्या कानावरती श्रवण केलात अगदी त्याचप्रमाणे ज्यांच्या नामाचा महिमा गायला ना त्यांचा परिचय त्यांच्या स्वरूपाचा परिचय देखील करून द्यावं असं मला वाटलं म्हणून मी आज हा अभंग निवडलेला आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबा पहा देवाचा परिचय करून देतात. देवाचा परिचय करून देण्याची काय गरज पडली असेल जगद्गुरु तुकोबा यांना. अहो परिचय करून देण्याची गरज का असते पहा. परिचय करत असताना का नाही माणसं परिचय करून देतात पहा एकमेकाचा. परिचय केल्याच्या नंतर महाराज त्या गोष्टीचं महत्व वाढत असतं. काय होत असतं एखाद्या समजा तुम्ही महाराज एखाद्याच्या लग्नामध्ये गेलात. लग्नामध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही मित्राचं लग्न आहे मित्राच्या नात्यानं तुम्ही लग्नामध्ये गेलात. लग्नामध्ये गेल्याच्या नंतर समजा त्या लग्नामध्ये एखादे प्रतिष्ठित नागरिक आले आणि प्रतिष्ठित नागरिक आल्याच्या नंतर त्या नागरिकाला ओळख करून देत असताना तुमचा मित्र काय करायला लागला तुमचा परिचय करून द्यायला लागला. जसा तुमच्या मित्रानं तुमचा परिचय आणि महाराज परिचय करून देता पण आला पाहिजे. बरं काय म्हणतोय मी परिचय करून देता पण आला पाहिजे. नाहीतर महाराज काही जणांचं असं असतं पहा धड त्याला बुड असतं ना धड त्याला शेंडा असतो महाराज त्याचा परिचय करून देतात लोक. अगदी त्याचप्रमाणे कसं असतं काय घडलं सचिन दादा काय घडलं पहा आम्ही ते खानदेशामध्ये कीर्तनाला गेलो. लक्षपूर्वक आहे का माझ्याकडे लक्ष द्या. खानदेशामध्ये महाराज आम्ही कीर्तनाला गेलो. तिकडे कीर्तनाला गेले आता गावाचं नाव नाही सांगत मी तुम्हाला. कीर्तनाला गेल्याच्या नंतर काय घडलं पहा महाराज त्या गावाकडे मी पहिल्यांदाच गेलो होतो पहा. त्या गावामध्ये कुठं हा एका गावाला कीर्तनाला गेल्या त्या गावामध्ये पहिल्यांदाच गेलो होतो संभाजी मामा. मग जसा पहिल्यांदा गेलो होतो ना मग पहिल्यांदा गेल्याच्या नंतर महाराज ज्यांनी मला संपर्क केला होता त्यांची एक मला ओळख होती. परत दुसरी गोष्ट ज्यांच्या तिथले एक वादक होते महाराज त्यांची देखील मला ओळख होती. त्या दोघांच्या ओळखीशिवाय मला दुसऱ्याची ओळख नव्हती महाराज.
मग मला जशी ओळख नव्हती ना, मग काय झालं महाराज, त्या गावामध्ये पोहोचलो. गावामध्ये पोहोचल्याच्या नंतर त्या दादांना फोन केला. मग ते दादा काय म्हणले, बाबा महाराज मी असं असं थोडं बाहेर गावी आलोय, म्हणजे सप्त्याच्या कामाकरता मी थोडं बाहेर गावी गेलोय, आणि तुम्ही काय करा, अमुक अमुक या पाटलाच्या घरी काय करा, तुम्ही थांबा. मी म्हणतो बाबा काही अडचण नाही, मी परिचय सांगतोय बरं. परिचय पण माणसाला काय दिला करता आला पाहिजे, देता आला पाहिजे, या अनुषंगानं बोलत आहे बरं मी तुम्हाला. जेव्हा महाराज मग मी त्या गावामध्ये गेलो. गावामध्ये गेल्याच्या नंतर त्या पाटलाचं घर विचारलं. पाटलाचं घर विचारलं तर ते पाटील आले. पाटील जवळ घराच्या जवळ गाडीच्या जवळ आले. जसे गाडीच्या जवळ आले म्हणले, महाराज तुम्ही महाराज का? मी म्हणलं हो, दिसत नाही का तुम्हाला? मग बाबा म्हणले आमच्या घरी चला. कुठे चला? आमच्या घरी चला. मी म्हणलं चला पुढे घरी. मग चला म्हणल्याच्या नंतर महाराज मी ते पुढे चालायला लागले. मी त्यांच्या पाठीमागं चालायला लागलो. माझं बोलणं तर समजतंय ना तुम्हाला? जसा जसा महाराज मी त्यांच्या पाठीमागं गाडी घेऊन चालायला लागलो. जसा जसा चालायला लागलो त्यांच्या घरी गेलो. घरी गेल्याच्या नंतर महाराज त्यांनी हात पाय धुवायला काय दिलं? पाणी दिलं. जसं पाणी दिलं ते पाणी घेतलं. पाणी घेतल्याच्या नंतर महाराज मी माझ्या पायावरती टाकलं. पायावरती टाकल्याच्या नंतर मी कुठे गेलो? त्यांच्या घरी गेलो. त्यांच्या घरी गेल्याच्या नंतर काय घडलं पहा. त्यांच्या घरी गेलो, सोफ्यावरती बसलो. जसा सोफ्यावरती बसलो, मग महाराज जसा सोफ्यावरती बसल्याच्या नंतर महाराज जे पाटील होते ना, त्या पाटलांच्या मंडळी काय झाल्या? बाहेर आल्या. महाराज काय झाल्या? कोण आल्या बाहेर? मंडळी. मंडळी कळतात ना आपल्या इकडं? मंडळी कळतात. जशा मंडळी बाहेर आल्या, त्या बाहेर आल्याच्या नंतर महाराज मला पाटील विचारायला लागले. कोण विचारायला लागले मला? पाटील. महाराज अहो तुम्हाला यांची ओळख आहे का? कोण म्हणत आहेत? पाटील. मी त्या गावामध्ये किती बारे गेलो होतो? पहिल्याच वेळेला. मग महाराज मला एक सांगा, त्या गावामध्ये मला ज्यानं बोलवलं त्याचा एक ओळख आहे, दुसरा म्हणजे तिथला वादकाची ओळख आहे, पाटलाची देखील मला ओळख नाही. त्यांनी सांगितलं म्हणून मी त्यांच्या घरी गेलो. मग महाराज पाटलाची मला ओळख नाही म्हणल्यानंतर त्यांच्या मंडळीची ओळख राहणार आहे का मला? नाही महाराज. बरं, मग मी पण महाराज ना, मी काही जरी झालं तरी मी महाराज मग विचारायला सुरुवात केली. अहो पाटील, मी तुमच्या गावामध्ये पहिल्यांदा आलो बाबा म्हणलं, आणि मला काय यांची ओळख नाही. एवढं घडलं सगळं काही. मग महाराज काय घडलं पहा. आता मला एक सांगा बामणेकर मंडळी, मी काय तुमच्यापेक्षा जास्त लांबचा नाही, त्याचा अर्थ मला मी काय भिजण्याची गरज नाही. महाराज जवळचाच आहे तुमच्या शेजारचा. आपल्या इकडे महाराज आपल्या घरच्या मंडळीची ओळख करून देत असताना आपण काय सांगतो? बाबा ही माझी कोण आहे? धर्मपत्नी आहे. ही माझी कोण आहे? पत्नी आहे. बरं एवढंच नाही, हे आमचे गृहमंत्री आहेत. बरं एवढंच नाही, ही माझी कोण आहे? मंडळी आहे. बरं एवढंच नाही, ही आमची कोण आहे? अर्धांगिनी आहे. या वेगवेगळ्या पद्धतीने आपण काय करतो महाराज? परिचय करून देतो. कुणाचा? आपल्या पत्नीचा, आपल्या मंडळीचा, आपल्या बायकोचा म्हणा, एवढा परिचय करून देतो. मग महाराज त्या पाटलानं देखील मला असाच ओळख करून द्याव ना. काय म्हणायला पाहिजे मला? बाबा हे कोण आहेत? माझ्या घरचे. मी परिचय सांगत आहे बरं. परिचय पण माणसाला काय करता आला पाहिजे? देता आला पाहिजे. या अनुषंगानं बोलत आहे बरं मी. हे परिचय शब्द महाराज कीर्तन होजेपर्यंत काय करायचा? लक्षात ठेवायचा. जसा महाराज मग त्यांनी, मी म्हणलं बाबा मला काय ओळख नाही बाबा, मला यांचा परिचय करून द्या. मग परिचय करून द्या म्हणल्याच्या नंतर महाराज ते पाटील मला बोलायला लागले. महाराज काय नाही म्हणे, यांचा परिचय असा देण्यासारखा, हे आमच्या घरचं भंगार आहे म्हणे. काय काय आहे? भंगार आहे. मला एक सांगा बामणेकर मंडळी, ते त्यांच्या घरचं भंगार होतं का हो? पाहायला गेलं तर ते कोण होते? त्यांच्या धर्मपत्नी होत्या. मग महाराज मला बी राहवलं नाही. मी म्हणलं बाबा पत्नीला जर या देशामध्ये, या परिसरामध्ये जर भंगार म्हणत असतील, नेमकं पतीला म्हणत काय असतील? मी महाराज त्याच पत्नीला विचारलं. कुणाच्या? त्या पाटलाच्या पत्नीला विचारलं, आई साहेब अहो तुम्ही सांगताय, त्यांनी तुमचा परिचय करून दिला मला, की काय म्हणले बाबा हे आमच्या घरचं कोण आहे? भंगार आहे. मग भंगार आहे म्हणल्याच्या नंतर तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये तुमचं भंगार म्हणत असतील, तुमच्या गावामध्ये महिलेला जर भंगार म्हणत असतील, नेमकं तुमच्या मालकाला म्हणतात काय? म्हणलं मी. काय म्हणलं? तुमच्या मालकाला म्हणतात काय? तेव्हा महाराज त्याच्या पत्नीने देखील त्याचा परिचय करून दिला मला. काय करून दिला? त्याच्या पत्नीने देखील काय करून दिला? मला त्याचा परिचय करून दिला महाराज. ती पण बोलायला लागली, काय नाही महाराज म्हणे, हे आमच्या गावचं काही नाही म्हणे, आम्ही यांचा असा काय परिचय देण्यासारखं असं काही एवढं मोठं कारण नाही म्हणे. जशी मी यांच्या घरची भंगार आहे ना म्हणे, ते आमच्या घरचं बारदान आहे म्हणे. आता विचार करा, विषय सोडा महाराज विनोदाचा. मला एक सांगा, हा परिचय झाला का हो यांचा? माणसाला परिचय करता देखील आला पाहिजे. आणि एकदा का माणूस जर परिचय करून देत असला ना, तर त्या माणसानं का नाही, इकडे ऐका, त्या माणसानं का नाही, जो माणूस परिचय दुसऱ्याचा करून देत आहे ना, त्या माणसाचा परिचय केल्याच्या नंतर घर महाराज काय केलं पाहिजे? माणसानं त्या पुढच्या माणसाच्या
मनामध्ये केलं पाहिजे. अगदी त्याच प्रमाणाचा परिचय दिला पाहिजे माणसाला. जगद्गुरु तुकोबाराय देवाचा परिचय करून येतात. पहा काय म्हणतात जगद्गुरु तुकोबाराय. पहिल्या 3 चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारायनं पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे. कुणाचं वर्णन केलेलं आहे? या जगन्नाथ पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे. हे जे वर्णन केलेलं आहे ना जगद्गुरु तुकोबारायांनी, या वर्णनाचे महाराज 2 प्रकार पडतात. पहा पहिल्या 3 चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी वर्णन पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं तटक्ष वर्णन केलं आहे. कसं वर्णन केलेलं आहे? तटक्ष वर्णन. तटक्ष वर्णन म्हणजे समजतं का हो तुम्हाला? तटक्ष वर्णन असं असतं पहा, ते काळा काळाला म्हणा, घडी घडीला म्हणा किंवा क्षणाक्षणाला म्हणा, ते काय होत असतं? बदलत असतं. तटक्ष वर्णन कसं असतं ऐका महाराज. काय झालं, एका गावामध्ये गेलो. गावामध्ये गेल्याच्या नंतर तटक्ष वर्णन सांगतोय बरोबर. पहिल्या 3 चरणामध्ये काय केलेलं आहे जगद्गुरु तुकोबारायांनी? तटक्ष वर्णन केलं. आणि जे शेवटचं चरण आहे त्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी देवाचं स्वभाव वर्णन केलेलं आहे. कसलं वर्णन? कोणतं वर्णन केलेलं आहे? स्वभाव वर्णन केलं आहे. बरं, यापेक्षा अजून पुढे जाऊन बोलू का महाराज? जगद्गुरु तुकोबारायांनी पहिल्या 3 चरणामध्ये देवाच्या रूपाचं वर्णन केलेलं आहे. कशाचं वर्णन केलेलं आहे? रूपाचं वर्णन केलेलं आहे. आणि याच अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी देवाच्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. बरं, एवढंच नाही महाराज, यापुढे अजून सांगू का तुम्हाला? जगद्गुरु तुकोबारायांनी याच अभंगामध्ये पहिल्या 3 चरणामध्ये देवाचा स्वभाव सांगितलेला आहे. काय सांगितलेला आहे? काय सांगितलेलं आहे? स्वभाव सांगितलेला आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये देवाच्या अंतकरणातला नव्हे तर जगद्गुरु तुकोबारायांच्या अंतकरणातला स्वभाव सांगितलेला आहे. विठ्ठला विठ्ठला. जगद्गुरु तुकोबारायांनी पहिल्या 3 चरणामध्ये तटक्ष वर्णन केलेलं आहे. तटक्ष वर्णन कशाला म्हणतात पटवून देतो तुम्हाला, ऐका. एक गाव होतं. एका गावामध्ये एक अनोळखी माणूस काय झाला, गावामध्ये गेला. मी तुम्हाला तटक्ष वर्णन पटवून देत आहे. तटक्ष वर्णन आणि स्वरूप वर्णन, स्वभाव वर्णन यामध्ये फरक काय आहे तुम्हाला जाणून देतो. पहा, त्या गावामध्ये जसा तो सद्गृहस्थ गेला, गावामध्ये गेल्याच्या नंतर त्या गावातल्या चावडीमध्ये म्हणा एखादा असा वट्टा असतो ना, त्या वट्ट्यावरती माणसं वगैरे बसलेली असतात. त्या वट्ट्यावरती गेला आणि त्या बाबानं, त्या सदग्रस्तानं काय केलं की बाबा हा अमुक अमुक असा असा पत्ता आहे आणि या पत्त्याचं मला काय सांगा तुम्ही, हा पत्ता मला सांगा बाबा, हे कुठल्या तुमच्या पाटलाचं गाव आहे म्हणे, त्या पाटलाचा काय करा तुम्ही मला पत्ता सांगा. मग महाराज त्या गावातल्या मंडळीनं ते पत्ता घेतला हातामध्ये पत्ता घेऊन ते बोलायला लागले. बाबा इकडे आहे का महाराज, ते जे तुम्हाला कावळा बसलेलं घर दिसत आहे का? काय म्हणतोय मी? जे तुम्हाला कावळा बसलेलं घर दिसत आहे का, ते काय आहे? त्या पाटलाचं घर आहे. बरं, पटलं महाराज त्याला. त्या दिशेने तो कोण निघाला? तो बाहेर गावचा सद्ग्रस्त निघाला. जसा चालायला लागला त्या घराच्या जवळ गेला. जसा त्या घराच्या जवळ गेला महाराज, त्या घराच्या जवळ गेल्याच्या नंतर महाराज त्या कावळ्याची नजर कुणाकडे गेली? या मनुष्याकडे गेली, या व्यक्तीकडे गेली, बाहेर गावच्या माणसाकडे गेली. जशी या माणसाकडे नजर गेली, तो कावळा उडाला आणि दुसऱ्या घरावर जाऊन बसला महाराज. मग आता याला सांगितलं काय होतं की कावळा बसलेलं घर कुणाचं आहे? पाटलाचं आहे. मग महाराज या घरावरचा कावळा उठला आणि दुसऱ्या घरावरती जाऊन बसला. मग यानं महाराज ते घर सोडून दिलं, जिकडं कावळा बसला तिकडं निघाला. असं करत करत माझा अख्खं गाव फिरला. असं करत करत आता कावळ्याचा गुणधर्म काय महाराज? तो कावळा एका ठिकाणी जास्त वेळ बसतो का? नाही महाराज. त्याला त्या गोष्टीपासून, त्या वस्तूपासून म्हणा, तिथल्या परिसरापासून म्हणा, आजूबाजूच्या गोष्टीपासून त्याला धोका जाणवला की तो काय करतो? उडून जातो. अगदी त्याचप्रमाणे तो सगळं गाव फिरला महाराज. कोण? कावळा. जसा सगळं गाव फिरला, त्या कावळ्याच्या पाठीमागं हे देखील फिरला महाराज. याची काहीच चूक नव्हती. त्याला वर्णन काय सांगितलं होतं बा, जे कावळा बसलेलं घर आहे ते कोणाचं घर आहे? पाटलाचं घर आहे. मग मला एक सांगा बाबनेकर मंडळी, सगळ्या गावातले घर पाटलाचे आहेत का? नाही महाराज. असं कसं होऊ शकतं बरं? असं कसं होऊ शकतं? अगदी त्याचप्रमाणे महाराज तो सद्ग्रस्त परत कुणाकडे आला? त्या बाबाकडे आला. बाबा अहो तुम्ही मला वर्णन सांगितलं घराचं, पत्ता दिलात, मला मान्य आहे तो पत्ता, परंतु त्या पत्त्या मागं असं होत आहे पहा, तो जो तुम्ही कावळ्याचं वर्णन सांगितलं ना, तो कावळा बसलेलं घर कुणाचं आहे? त्या पाटलाच आहे. अहो ते कावळा एका ठिकाणी बसत नाही हो, आणि नेमकं मला काय होत नाहीये? हे घर सापडत नाही. मग काय घडलं पहा महाराज, त्या सद्ग्रस्तानं परत महाराज काय केलं पहा, त्या घराचं वर्णन सांगितलं. इकडे पहा, तो जो मोठा दरवाजा दिसत आहे ना, तो मोठा दरवाजा आहे ना, तो मोठा दरवाजा असलेलं घर कोणाचं आहे?
पाटलाच आहे. बरं एवढंच नाही, त्या दरवाजाच्या बाजूला एक छोटीशी खिडकी आहे पहा, ती खिडकी पण कशा कुणाचं घर आहे? पाटलाचं घर आहे. बरं एवढंच नाही, त्या घराला पांढरा रंग दिलेला आहे ना, ते पांढरा रंग दिलेलं घर कुणाचं आहे? पाटलाचं आहे. महाराज मग काय झालं पहा, त्या माणसानं काय केलं, महाराज त्या घरापर्यंत गेला, ते पाटलाचं घर भेटलं. दृष्टांत संपला. महाराज मला एक सांगा बामणीकर मंडळी, अगोदर जेव्हा या सदग्रस्तानं त्या पत्त्याचं वर्णन केलं होतं, त्या पत्त्याचं वर्णन बरोबर होतं का चूक होतो? बरोबर होतं महाराज. कशावरनं? त्या काळाला, त्या क्षणाला काय होतं, त्यावर त्या घरावरती कावळा बसलेला होता. ते वर्णन बरोबर सांगितलं होतं, ते वर्णन चांगलं होतं बरोबर, परंतु ते वर्णन कसं होणार होतं? काही काळानं, काही क्षणानं बदलणार होतं महाराज. ते बदलणारं वर्णन म्हणजे तटक्ष वर्णन. दुसऱ्या वेळेस देखील त्याच सदग्रस्तानं गावातल्या काय केलं महाराज, त्या घराचं वर्णन केलं, परंतु ते घराचं वर्णन बदलणार आहे का? काही काळ का होईना तो टिकून राहणार आहे महाराज. अगदी त्याचप्रमाणे जगद्गुरु तुकोबाराय देवाचं वर्णन करतात. तटक्ष वर्णन कसं केलं पहा सांगतो तुम्हाला. पहिल्या 3 चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी देवाचं तटक्ष वर्णन केलं आहे. कसं? सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. भगवान परमात्म्यानं पंढरीश पांडुरंग परमात्म्याचा जेव्हा अवतार घेतला, त्या अवतारामध्ये भगवान परमात्मा काय आहे? विटेवरती तो मामा करता काय महाराज? उभा आहे. परंतु महाराज जेव्हा रामप्रभूचा अवतार भगवान परमात्म्याने घेतला, तेव्हा भगवान परमात्मा विटेवरती उभा आहे का? बोला, विटेवरती उभा आहे का? बरं. रामप्रभूच्या अवतारामध्ये भगवान परमात्म्यानं पितांबर धारण केलेला आहे का? नाही महाराज. गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे का? नाही महाराज. बरं एवढंच नाही, यापुढे सांगतो अजून, मकराकार कुंडल भगवान परमात्म्यानं घेतली आहेत का? नाही महाराज. बरं यापेक्षा अजून बोलू का? पंढरीश पांडुरंग परमात्म्याचा जेव्हा अवतार झाला ना, तर जेव्हा अवतार झाला ना, तेव्हा भगवान परमात्म्यानं काय केले होते महाराज? त्याचे दोन्ही पाय कसे होते? कसे होते? समचरण साजिरी तेथे हरी माझे. दोन्ही पाय कसे आहेत त्या भगवान परमात्म्याचे? सम आहेत, एकाच ठिकाणी पाय आहेत. परंतु महाराज राम अवतारामध्ये भगवान परमात्म्याचे पाय सारखे आहेत का? नाही महाराज. एक पाय पाठीमागे आहे, एक पाय. बरं महाराज, या एकाच अवताराचं नाही. कृष्ण अवतारामध्ये चला, कृष्ण अवतारामधील भगवान परमात्म्याचे पाय सम आहेत का? नाही महाराज. भगवान परमात्म्यानं कृष्ण अवतारामध्ये वाकडा पाय केलेला आहे. पटतं का माझं बोलणं? याचा अर्थ जगद्गुरु तुकोबारायांनी वर्णन तटक्ष वर्णन केलेलं आहे. मान्य करतो मी, मान्य करतो मी, तटक्ष वर्णन केलेलं आहे. जेव्हा विटेवरती भगवान परमात्मा उभा आहे, तर मग महाराज विटेवरतीच उभा आहे का? नाही महाराज, विटेवरती नाही उभा आहे. काही काळाकरता भगवान परमात्मा विटेवरतून उतरलेला आहे. तुम्ही म्हणसाल कधी उतरला? भजन करा महाराज सांगतो. विठ्ठला विठ्ठला तटक्ष वर्णन कसं केलेलं आहे पहा सांगतो मी तुम्हाला. तटक्ष वर्णन भगवान परमात्म्याचं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, कर कटेवरी ठेवून या उभे विठेवरी, कर कटेवरी ठेवून या. शब्दशः भावार्थ पहा कसा आहे. भगवान परमात्म्यानं काय केलेले आहे? विटेवरती त्याची समपाय आहेत, कंबरेवरती भगवान परमात्म्यानं हात ठेवलेले आहेत, आणि सुंदर असा भगवान परमात्मा काय आहे? विटेवरती उभा आहे. कसं आहे भगवान परमात्म्याचं स्वरूप महाराज? राजस सकुमार मदनाचा पुतळा आणि रवी शशिकळा. एवढा सुंदर भगवान परमात्मा आहे महाराज, एवढा सुंदर भगवान परमात्मा आहे. पहा काय घडलं. दिवाळीचा सण आला, आणि दिवाळीच्या सणाला काय घडलं पहा. भगवान परमात्म्याचे लढीवार भक्त असणारे नामदेवराय, नामदेवरायांनी काय केलं महाराज? नामदेवराय घरी बसलेले होते. लक्षपूर्वक ऐका. जसे नामदेवराय घरी बसलेले होते, नामदेवरायांच्या आईला वाटलं की बाबा आपण काय करावं, दिवाळीचा सण आलाय आणि या दिवाळीच्या सणाला भगवान परमात्म्याला आमंत्रण द्यावं. का आमंत्रण द्यावं? अहो नामदेवरायांच्या घरी एक मला एक सांगा पहा, आपल्या घरची बाईलेक म्हणा, आपल्या घरचा आवडता व्यक्ती म्हणा, जर दिवाळीच्या सणाला बाहेर असेल तर आपल्याला बरं वाटतं का? खरं सांगा, बोला बरं महाराज. बामणीकर मंडळी, तुमच्या इकडे दिवाळीला माणसं नाही आणत का? लेकी बाळी नाही आणत तुमच्या इकडे दिवाळीला? मग चांगलं सांगा ना, हो आणतेच बाबा म्हणून.
अगदी त्याचप्रमाणे नामदेवरायांच्या आईला वाटायला लागले आपण काय करावं, भगवान परमात्म्याला कुठं बोलवावं, आपल्या घरी बोलवावं. कशा करता बोलवावं, दिवाळीच्या सणाला बोलवावं. चालतं महाराज नामदेवरायाला बोलवलं. नामदेवराय, नामदेवा अहो इकडे या, तुम्हाला एक काम आहे. नामदेवराय गेली. महाराज काय काम आहे सांग बरं मला. तेव्हा नामदेवरायची आई बोलायला लागली, नामदेवा आता एक काम करा पहा, तुम्ही आता काय करा, राऊळामध्ये जा आणि राऊळामध्ये जाऊन भगवान परमात्म्याला सांगा की देवा तुला कोण बोलवलंय, आईनं बोलवलंय, आणि तुला काय करावं लागल, दिवाळीचा सण आलाय बघ, आणि तुला काय करावं लागेल, घरला यावं लागेल. त्याच वेळेला महाराज भगवान परमात्म्याच्या लढीवाळ भक्त असे असणारे नामदेवराय धावत पळत कुठे गेले, राऊळाकडे गेले. महाराज जसे मंदिराकडे आले, मंदिराकडे आल्याच्या नंतर भगवान परमात्म्याला बोलायला, देवा ए देवा तुला काय नाही, दिवाळीचा सण आलाय आणि काय केले तुझ्या आई, माझ्या आईनं काय केले, तुला बोलवले. कशा करता बोलवले, अरे आज आजबाजूचे सर्वजण काय करतायत बघ, आपण दिवाळीला काय करतो महाराज, अभ्यंग स्नान करतो बा, करतो ना, सर्वजण उठणं लावतो, अगदी नवे स्वच्छ कपडे घालतो, दिवाळीला घालतो ना आपण, फटाके वाजवतो. मग काय काय म्हणली बघ आई असं म्हणली आई की जा आणि देवाला बोलून आण. देवाला काय करायची, मला आंघोळ घालायची. नामदेवराय आले महाराज, नामदेवरायने देवाला सांगितलं. त्याला प्रमाण देखील आहे बरं महाराज. सण दिवाळीचा आला, नामा राऊळाशी गेला, हाती धरून देवाला चला म्हणे घराला घेऊन भगवान परमात्म्याला निघाले. महाराज कोण, नामदेवराय. नामदेवरायला देव बोलायला लागले, अरे नाना तू मला सांगत आहेस की बाबा कुठं चला, घरला चला, तुझं मान्य करतो, घरला येतो मी, परंतु मला एक सांग, मी जर या विटेवरून उतरलो तर या विटेवरती उभं कोण राहणार आहे. काय बोलायला लागले देव नामदेवरायांना की मी या विटेवरून जर उतरलो तर या विटेवरती कोण उभं राहणार आहे. तेव्हा नामदेव एवढंच काय म्हणले, मी उभा राहतो की म्हणले विटेवरती. काय करायचं म्हणले, तुझं काय काम आहे म्हणले, फक्त कमरेवर हात देतोस म्हणले, उभं राहतोस, मी पण उभं राहतो म्हणे तसाच. नामदेवरायला महाराज देव समजावून सांगायला लागले, अरे नाम्या या विटेवरती उभं राहणं काय नाही, सोपं नाही. या विटेवरती उभं राहण्याकरता का नाही, जे तुझ्या दर्शनाला येतील ना, जे तुझ्या दर्शनाला येतील ना, त्यांना समभावानं पाहावं लागेल तुला. काय समभावानं पाहावं लागेल. महाराज अगदी त्याचप्रमाणे भगवान परमात्मा पाहतो बरं. काय भगवान परमात्मा पाहतो. पंढरीश मला एक सांगा महाराज, आपल्यातले 4 धाम यात्रा केलेले लोक असतील काही, काय बरं एवढंच नाही, प्रत्येक तीर्थक्षेत्रावरती गेलेले लोक असतील आपल्या गावातले काही. मला एक सांगा, अयोध्येला आपल्यातलं कोण कोण गेलो होतो, हात वर करा बरं. अयोध्येला गेले होत्या बाबा. मला एक सांगा बाबा, तुम्ही अयोध्येला गेल्याच्या नंतर, बचाटे गुरुजी पण होते आमच्यासोबत. अयोध्येला तुम्ही गेल्याच्या नंतर मला एक सांगा, तुम्हाला अयोध्येला गेल्याच्या नंतर भगवान श्रीराम प्रभूचं दर्शन तुम्हाला स्पर्श करून झालं का, झालं का तुम्हाला स्पर्श करून. बरं राम प्रभूचं सोडा महाराज, मला याच्या पुढचं बोलतो महाराज. तुम्ही बद्रीनाथला गेला होता, बद्रीनाथला, बरं बद्रीनाथचं दर्शन तुम्हाला महाराज स्पर्श करून झालं का, झालं का बद्रीनाथचं दर्शन तुम्हाला स्पर्श करून. नाही महाराज. या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच एकमेव असं आहे पंढरपूर आहे महाराज. त्या पंढरपुरामध्ये भगवान परमात्म्याला स्पर्श करून दर्शन आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि या भगवान परमात्म्याचं दर्शन घेत असताना कसं आहे पायीकडे का लक्ष देऊ ना. या भगवान परमात्म्याला तुम्ही किती मोठे आहात, तुमच्याकडे किती पैसा आहे, किती संपत्ती आहे, या गोष्टीचा विचार भगवान परमात्मा करत नाही. भगवान परमात्म्याला काय पाहिजे, तिष्ठे भाव
पैसा आहे, तुमच्याकडे किती प्रॉपर्टी आहे, किती मोठ्या गाड्या तुमच्याकडे आहेत, हे भगवान परमात्मा नाही पाहत. तुमच्या अंतःकरणामध्ये किती भाव आहे देवाविषयी. देव भावाचा देव भावाचा भक्तीला फक्त भाव पाहतो महाराज. अंतरीची घेतो गोडी बाहे जोडी भावाची. भाव अंतःकरणामध्ये असून जर महाराज आपण देवाला शरण गेलो ना, साक्षात भगवान परमात्मा महाराज तुमच्यावरती कृपा करतो. अगदी त्याचप्रमाणे नामदेव रायांच्या मनामध्ये देवाविषयी भाव होता. त्यामुळे भगवान परमात्म्यानं काय केलं महाराज, भगवान परमात्म्यानं साक्षात भगवान परमात्मा महाराज नामदेवरायांच्या हातानं जेवण करत होते. एवढा मोठा नामदेवरायांचा अधिकार आहे. सोडा तो विषय, मला तो नाही विषय सांगायचा. नामदेवराय देवाला बोलायला लागले, देवा दिवाळीचा सण आलाय, तुला आईनं घरला बोलवले, मी तुझ्या विटेवरती उभा राहतो, तू काय कर घरला चल. देव म्हणायला लागले, नाम्या बरोबर आहे रे तुझं उभा राहशील, मी तुला काय काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. या विटेवरती उभं राहिल्याच्या नंतर बघ, पहाटेच्या वेळेला कोण येतात, बडवे येतात. आणि बडवे आल्याच्या नंतर तुला स्नान घालतात. आता स्नान घातल्याच्या नंतर तुझ्या अंगावरती थंड पाणी अगोदर टाकतील. जेव्हा तुझ्या अंगावरती थंड पाणी टाकतील ना, तर तेव्हा तू चळचळ कापायचं, अंगावरती काटा येऊ द्यायचा नाही. बर, थंड पाणी टाकल्याच्या नंतर तुला दह्यानं दुधानं मधानं काय करतील, धुतील. तुझ्यावरची दही दूध मध टाकून अभिषेक करतील तुझा. तेव्हा अभिषेक करताना माझ्या नाकामध्ये दही गेलं, माझ्या कानामध्ये दही गेलं, माझ्या डोळ्यामध्ये मध गेला असा विचार करायचा. जरी गेलं तरी शांत उभं राहायचं. कोण बोलायलेत महाराज, देव बोलायलेत. कुणाला, नामदेवरायांना. बरं एवढंच नाही, तुझ्या अंगावरती एवढं सगळं काही टाकल्याच्या नंतर तुला गरम पाण्याला काय करतील, आंघोळ घालतील. जेव्हा गरम पाण्यानं तुला आंघोळ घालतील तेव्हा असा विचार करायचा नाही की हा गरम पाणी माझ्या अंगावरती पडल्याच्या नंतर मला पोळायले, मला याचे चटके बसायलेत, असा देखील विचार तू करायचा नाही महाराज. नामदेवराय म्हणले, देवा तुला काय वाटायले म्हणले नेमकं. नाना इकडे आहे, याच्या पुढचा ऐक माझं. जेव्हा तुला आंघोळ घातल्याच्या नंतर काय करतील बघ, तुला लोण्याचा गोळा काय करतील, प्रसाद म्हणून काय करतील, खाऊ घालतील. तुला भोग चढवतील. आणि जेव्हा भोग चढवला, तुझ्या तोंडाजवळ लोण्याचा गोळा धरला की लोण्याचा गोळा खायचा, खायचा खायचा नाही. किती जरी चांगला वाटला तरी खायचा. नामदेवराय महाराज देवाला बोलायला लागले, काय देवा, रोज काकड्याला असतो ना मी, मग काकड्याला असल्याच्या नंतर मला हे सगळं काही माहिती नाही का. तुझा बरं लवकर घरला जा, लवकर आंघोळ कर, लवकर वापस. महाराज नामदेवराय विटेवरती उभे राहिले. विटेवरती उभे राहिले, पाय समोर ठेवले, पाय समोर ठेवून कमरेवरती हात ठेवले, नासाकडे दृष्टी ठेवून भगवान परमात्म्यासारखे अगदी उभे होऊ पडलं. न कोण दिसायला लागले, नामदेवराय दिसायला लागले. जसे नामदेवराय उभे राहिले, बडवे आले महाराज सकाळच्या प्रहारात आले. आल्याच्या नंतर नामदेवरायच्या अंगावरती काय टाकलं, थंड पाणी टाकलं. नामदेवरायच्या अंगावरती थंड पाणी टाकलं तेव्हा नामदेवरायने आपल्या अंगाला काटा येऊ दिला नाही. अंगावरती दही दूध टाकलं. दही दूध टाकल्याच्या नंतर महाराज ते दही दूध नामदेवरायच्या नाका तोंडामध्ये गेले, तरी देखील नामदेवराय काही म्हणले नाही महाराज. एवढं सगळं झाल्याच्या नंतर नामदेवरायच्या अंगावरती गरम पाणी टाकलं. गरम पाणी थोडस जास्त गरम होतं. त्या गरम पाण्याचे थोडेसे चटके बसले, तरी नामदेवराय काही म्हणले नाही महाराज. परंतु जेव्हा काय झालं पहा, एवढं सर्व झाल्याच्या नंतर का नाही, त्या बडव्यांनी महाराज आपल्या ताटामध्ये काय केला, लोण्याचा गोळा ठेवला. लोण्याचा गोळा ठेवून भगवान परमात्म्याला लोण्याचा गोळा दाखवायला लागले. खरं पाहायला गेलं तर महाराज ते भगवान परमात्मा उभे आहेत या अनुषंगाने काय दाखवायला लागत होते, लोण्याचा गोळा दाखवत होते. पण खरे उभे कोण होते, नामदेवराय उभे होते. जसा लोण्याचा गोळा नामदेवरायांच्या पुढे गेला तर लोण्याचा अगदी मधुर असा वास महाराज काय झाला, नामदेवरायच्या कानामध्ये गेला. जसा नामदेवरायच्या कानामध्ये तो मधुर असा वास गेला ना, नाकामध्ये जसा तो वास गेला ना महाराज, कुठं, नाकामध्ये, नामदेवरायांच्या नाकामध्ये जसा वास गेला, नामदेवरायला वाटायला लागलं, बाबा देवानं आपल्याला काय सांगलंय, लोणी खायचं, चव बघायला काय व्हाले म्हणले. काय चव बघायला, काही जणांचं असतं बा, शुगर झालेल्या माणसाला महाराज साखर लय खावडते, गोड लय खावडते, बरोबर आहे का नाही. शुगर झालेल्या माणसाला महाराज म्हणलं का नाही, आज समजा पंक्तीला समजा गुलाबजामुन वगैरे केलेले असू द्या, आणि त्याला म्हणलं बाबा अहो तुम्हाला शुगर झाली आणि तुम्ही जामुन वगैरे कशाला घेता, ते काय म्हणते, मी काय खायलो काय म्हणते, फक्त टेस्ट बघालो कशी आहे, उग एक खाऊन बघतो म्हणते का नाही महाराज. अगदी तसंच महाराज नामदेवराय म्हणायला लागले, देवानं आपल्याला काय सांगलंय, लोणीचा गोळा खायचा नाही.
काय कराय आपण काय करावं म्हणले, लोण्याचा गोळा खाऊ नये, आपण काय करावं फक्त त्याची चव घ्यावं म्हणले. पटते का माझं बोलणं? समजायला ना माझं बोलणं? कॅशेट बदलू जड चालेल का तुम्हाला? नाही महाराज, माझ्याकडे दुसरं पण कॅशेट आहे बा, फक्त एवढंच आहे, ही डीव्हीडी बाहेर काढावं लागते आणि ती डीव्हीडी टाकावं लागते, एवढंच आहे, बाकी दुसरं काही नाही महाराज. दुसरं पण बदलू का कॅशेट? मग असे का बरं बसले तुम्ही, असे पार लगे लक्ष्मीची पिली बसल्यासारखी? लक्ष द्या महाराज. नामदेवरायच्या पुढे जसा लोण्याचा गोळा धरला ना, नामदेवराय महाराज काय केलं महाराज, अगदी थोडीशी अशी जीभ बाहेर काढली आणि त्या लोण्याच्या गोळ्याला लावली महाराज. जशी त्या लोण्याच्या गोळ्याला लावली ना, तो लोण्याचा गोळा महाराज जसा त्यांच्या जिभेला लागला तसाच पोटामध्ये गेला महाराज. नामदेवराय म्हणाले, अरे रे रे, एवढं खाऊन काय आपल्याला चव अजून कळाली नाही? ते लोणी जशाच तसं पोटामध्ये गेलं, म्हणजे काय चव कळलीच नाही महाराज. बर, मग काय केलं महाराज, नामदेवरायने मोठा घास धरला. काय केला? मोठा घास धरला. तो लोण्याचा गोळा महाराज अर्ध्या किलोचा होता दाखवताना. किती होता? अर्ध्या किलोचा होता. तो अर्ध्या किलोचा गोळा कधीशी पाव किलोवर आला हे नामदेवरायला समजलं नाही महाराज. खाण्याच्या नादामध्ये नामदेवरायला समजलं नाही महाराज. बडवे आले महाराज, बडव्याने येऊन पाहिलं, अरे रे 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 गडे म्हणे, आज काहीतरी वेगळं आहे. रोज आपण देवाला काय करतो, नैवेद्य दाखवतो. नैवेद्य दाखवल्याच्या नंतर, देवाच्या पुढे नैवेद्य ठेवल्याच्या नंतर त्या नैवेद्याकडे देव फक्त पाहत उभा राहतो. आज पाहायला गेलं तर अर्ध्या किलोचा लोण्याचा गोळा आज पाव किलोवर कसा आला गडी म्हणले. हे सर्व वृत्तांत महाराज भगवान परमात्मा पाहतो. मला तुम्हाला सांगायचं एवढं होतं महाराज, जो विटेवरती भगवान परमात्मा उभा होता ना, तो विटेवरती भगवान परमात्मा उभा असणारा जेव्हा भाव अंतकरणामध्ये ठेवून नामदेवरायांनी भगवान परमात्म्याला सांगितलं की देवा तुम्ही कुठं चला, माझ्या घरला चला, तेव्हा तो विटेवरचा भगवान परमात्मा विटेवरतून खाली उतरला. याचा अर्थ भगवान परमात्मा विटेवरती उभा राहिला का? नाही. याचा अर्थ या अभंगामध्ये जेव्हा जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात की बाबा देव काय करतो, तटक्ष वर्णन आहे देवाचं. देवाचं स्वरूप बदलत राहतं. देव एक दिवस विटेवरती उभा आहे तर भक्ताच्या भावा करता विटेवरतून तो काय होत आहे, खाली उतरत आहे. याचा अर्थ काय आहे, तो भगवान परमात्मा विटेवरतून देखील काय होऊ शकतो, उतरू शकतो. अगदी त्याच प्रमाणाचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या आम्हाला पटलं की बाबा देव काय करतो, एक ना एक दिवस कधी ना कधी भक्ताच्या करता काय करतो, विटेवरतून उतरतो. बरं महाराज, मला आम्हाला मग तुम्ही म्हणसाल दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणलेत की बाबा काय तुळशी हारगळा काशे पितांबर आवडे निरंतर याची ध्यान. त्याला आवडणारी तुळशी बुक्का, पितांबर धारण केलेला भगवान परमात्मा, तो भगवान परमात्मा तुळशी कधी काढतो, तुळशीचं पितांबर कधी धारण केलेलं नाही महाराज. त्याचं उत्तर देखील तुम्हाला देतो. एक दिवस असं घडलं, वाळवंटामध्ये नामदेवरायांचं कीर्तन चालू आहे. जसं कीर्तन चालू असतं होतं, त्या कीर्तनामध्ये महाराज सकल साधू संतांची मांदियाळी उभी होती. आणि जशी उभी होती त्या नामदेवरायांचं कीर्तन एवढं रंगाला आलं, एवढं रंगाला आलं, एवढं रंगाला आलं, जनाबाई होत्या
आणि त्या जनाबाई कीर्तनामध्ये तेव्हा जेव्हा जनाबाई कीर्तनामध्ये होत्या ना, जनाबाई बोलायला लागल्या, नामदेव कीर्तन करी पुढे देवराज पांडुरंग करी पुढे देवराज जनाबाईने काय केलं महाराज, आदेश दिला. एवढी चाल रंगली महाराज, एवढं कीर्तन रंगलं, साक्षात भगवान परमात्मा काय झाला महाराज त्या कीर्तनामध्ये आला. आणि त्या कीर्तनामध्ये एवढा अंधाधुंद होऊन नाचायला लागला, एवढा नाचायला लागला, त्या भगवान परमात्म्याला महाराज स्वतःचा पितांबर गळलेला देखील समजलं नाही, एवढा अंधाधुंद होऊन नाचायला लागला. मला एक सांगा, भगवान परमात्म्याला पितांबर होता का नाही हो? जेव्हा भगवान परमात्मा कीर्तनामध्ये आले होते तेव्हा भगवान परमात्म्याला पितांबर होता का नाही? होता महाराज. परंतु या भक्तांच्या भजनामध्ये भगवान परमात्मा एवढा तल्लीन झाला, एवढा तल्लीन झाला, त्या भगवान परमात्म्याला स्वतःचा पितांबर कधी गळून पडला हे देखील समजलं नाही महाराज. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. बरं, आता एक सांगा, जसा भगवान परमात्मा नाचायला लागला, त्याचा पितांबर गळला, तेव्हा त्याला पितांबर होता का हो? बोला, त्याला होता का पितांबर तेव्हा त्याचा पितांबर गळल्याच्या नंतर? नाही महाराज, नव्हता त्याला पितांबर. महाराज, भजनामध्ये कीर्तनामध्ये कंबर बांधण्याचं देखील हेच कारण आहे बरं. जर भजन जास्त रंगाला आल्याच्या नंतर महाराज कीर्तनकार जर मोठमोठ्या उड्या मारायला लागले, आणि त्या मोठमोठ्या उड्या मारत असताना जर त्यांचं धोतर निसटलं तर ते धोतर निसटू नाही म्हणून महाराज हे काय आहे, हे याचं कारण मानायला हरकत नाही. हे दुसरं देखील महाराज तुम्हाला मी कारण पटून दिलं बा. आज पाहायला गेलं, जेव्हा भगवान परमात्मा या भूतलावरती जन्माला आले, गुण आला विटेवरी पितांबरधारी सुंदर. येताना तो पितांबर धारण करून आला महाराज. परंतु जेव्हा भजन भक्ताचं जेव्हा भजन पाहिलं आणि त्या भजनामध्ये जसा तो तल्लीन झाला ना, त्याला महाराज त्याच्या पितांबराचं देखील काय राहिलं नाही, भान राहिलं नाही. बरं, यापुढे अजून काय आहे, अजून काय आहे, अजून काय आहे, अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराजा मकराकाल कुंडल भगवान परमात्म्यानं कुठं सोडले? ऐका, जेव्हा श्रीराम प्रभू वनवासाला निघाले, त्या वनवासाला निघताना महाराज भगवान परमात्म्याच्या कानामध्ये कुंडल होते का? नव्हते महाराज. बरं, कौस्तुभमणी भगवान परमात्म्याच्या कंठामध्ये आहेत म्हणतात. मग भगवान परमात्म्यानं कौस्तुभमणी कधी काढला? कधी काढला भगवान परमात्म्यानं? भृगु ऋषीला महाराज हा कौस्तुभमणी काढून दिलेला आहे भगवान.
कंठी कौस्तुभमणी विराजित. मला एक सांगा, भगवान परमात्म्याच्या कानामध्ये मकराकार कुंडल आहेत मी मान्य करतो, परंतु जेव्हा भगवान परमात्म्यानं रामप्रभूचा अवतार घेतला, जेव्हा भगवान परमात्मा वनवासाला निघाले, त्या वनवासाला निघत असताना भगवान परमात्म्याच्या कानामध्ये मकराकार कुंडल महाराज नाहीत. बर, जेव्हा पंढरीश पांडुरंग परमात्म्याचा अवतार भगवान परमात्म्याने घेतला, पंढरीश पांडुरंग परमात्म्याचा अवतार घेतला ना, तेव्हा भगवान परमात्म्याच्या कंठामध्ये काय आहे? मणी आहे महाराज, कौस्तुभ मणी. परंतु जेव्हा भृगु ऋषींनी तो कौस्तुभ मणी मागितला, त्या क्षणाला त्या वेळेला भगवान परमात्म्याने काय केला महाराज? तो कौस्तुभ मणी काढून दिला. मला एक सांगा, त्या भगवान परमात्म्याच्या कंठामध्ये कौस्तुभ मणी नव्हता का? होता महाराज. परंतु जेव्हा भृगु ऋषींनी मागितला तेव्हा मात्र त्यांनी काय केलं? काढून दिला. मग आता त्याच्याकडे कौस्तुभ मणी नाही का? आहे महाराज. मला सांगायचं एवढं तुम्हाला, जगद्गुरु तुकोबारायांनी पहिल्या 3 चरणामध्ये देवाचं रूप बदलणार सांगितलं आहे. काही काळाला काही वेळेला काय होतं? भगवान परमात्म्याचं रूप बदलतं. परंतु असं एक चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी देवाचा स्वभाव सांगितला. देवाचा स्वभाव नाही तर त्यांचा स्वतःचा भाव सांगितला. काय स्वतःचा भाव आहे? अहो, जेव्हा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की जेव्हा मी या पंढरीश पांडुरंग परमात्म्याला पाहतो ना, जेव्हा या पंढरीश पांडुरंग परमात्म्याला पाहतो ना, जसा त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याला पाहतो, मला या ब्रह्मांडामध्ये नाही, या संसारामध्ये जेवढं सुख नाही ना, तेवढं त्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या श्रीमुखाकडे पाहिल्याच्या नंतर होतं. आणि हे श्रीमुख मी काय कराल तर आवडीनं निरंतर पाहिजे हे अभंगाच्या शेवटच्या तुलसी